नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या गोट कांदा लागवडीचा सीजन सुरू आहे। जे कांदा उत्पादक असतील ज्यांना रब्बी कांदा बियाणं आणि पावसाळी किंवा लाल कांदा बियाणं हे जर घरच्या घरी बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहे। त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत मार्केटमध्ये अनेक प्रकारचे बियाणं मिळत असतात, पण शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते। तर आपण घरच्या घरी आपण गोट कांदा बघून जर लागवड केली आणि योग्य पद्धतीने जर लागवड केली तर मात्र आपल्याला गुणवत्तापूर्ण बियाणं तयार होईल आणि कमीत कमी बियाणामध्ये रिप्लांटेशन करताना जास्तीत जास्त क्षेत्रावर लागवड करता येईल। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की गोट कांदा लागवडीचा हंगाम कुठून तर कुठपर्यंत असतो, त्याच पिरियडला आपण लागवड करायची असते। तर शेतकरी मित्रांनो, साधारण 1 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत हा योग्य काळ आहे। ज्या शेतकऱ्यांना लागवड करता आली नाही त्यांनी 15 जानेवारी नंतर 30 जानेवारी पर्यंत जरी लागवड केली तरी चालते, पण 15 डिसेंबर ते 15 जानेवारी मध्ये जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला योग्य बियाणं तयार होईल, जास्तीत जास्त बियाणं तयार होईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही गोट कांदा निवडताना साधारण 25 mm पासून तर 45 mm पर्यंत कांदा निवड करू शकतात। कांदा निवडल्यानंतर मात्र बरेचसे शेतकरी 25% भाग कांद्याचा कापून टाकतात, तर काही संपूर्ण कांदा लावतात। पण शेतकरी मित्रांनो, मला असं वाटतं की जर तुम्ही 25% भाग कापला तर त्यातून तुम्हाला कळतं की कांद्याला एक डोळा आहे की दुबाळा आहे। त्याच्यावरून तुम्हाला एक डोळ्याचा कांदा निवड करणं शक्य होते। संपूर्ण कांदा जे लागवड करतात त्यामधून तुम्हाला फुटवा देखील कमी निघतो। त्या तुलनेमध्ये 25% भाग कापलेल्या गोट कांद्यातून जास्त फुटवे निघण्याची शक्यता घनदाट असते। तर अशा पद्धतीने तुम्ही कांदा निवड करायची आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पावसाळी कांद्यासाठी तुम्हाला त्याच कांद्याचं बियाणं लागेल, म्हणजे आपण पोळ किंवा रांगडा कांदा असे जे 2 सीजनला लागवड करत असतो त्याच्यासाठी एकच प्रकारचं बियाणं आपल्याला अपेक्षित आहे। त्यानंतर उन्हाळ कांद्यासाठी मात्र आपल्याला वेगळं बियाणं लागेल आणि त्यासाठी आपल्याला उन्हाळ कांदाच निवडावा लागेल आणि दोन्ही बियाणे आपण वेगवेगळे ठेवले पाहिजे आणि वेगवेगळ्या सीजन मध्ये आपण रोप वाटिका बनवून किंवा सरळ पेरणी करू शकतो। पण शेतकरी मित्रांनो, गोट कांदा लागवड करताना मात्र आपल्याला काही काळजी घेणं गरजेचे आहे। सगळ्यात पहिले की लागवड पद्धत। साधारण आपले शेतकरी 3 पद्धतीने लागवड करत असतात। सरी वरंबा पद्धत, त्याच्यानंतर मल्चिंग वरही आता बरेच शेतकरी लागवड करताय। त्यानंतर मी हे जे नियोजन करतोय ते पाट पाण्याचं नियोजन आहे, म्हणजे गादी वाफ्याचं नियोजन आहे। अशा तिन्ही प्रकारे आपण गोट कांदा लागवडीचं नियोजन करू शकतो। फक्त शेतकरी मित्रांनो, सरी वरंबा पद्धत आणि गादी वाफा पद्धत यामध्ये आपल्याला तण नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं। त्या तुलनेमध्ये आपण मल्चिंग वर जर कांदा लागवड केली तर तिथं तणांचा जो त्रास आहे तो आपल्याला कमी होतो। शेतकरी मित्रांनो, पाट पाण्यावर किंवा गादी वाफ्यावर तुम्ही जेव्हा लागवड करत असतात तेव्हा तुम्हाला जो कांदा निवडला आहे 25% भाग कापला आहे, त्याच्यानंतर आपल्याला 3 इंचापर्यंतचा खड्डा करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आपण जो कापलेला कांदा आहे किंवा संपूर्ण कांदा जो असतो तो सरळ वरच्या दिशेने ठेवून आपल्याला त्या खड्ड्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यावर आपल्याला साधारण 2 इंच माती टाकायची आहे। ही माती टाकल्यामुळे काय होईल की वरून पाणी दिल्यानंतर त्याला विशिष्ट तापमान मध्ये तयार होईल आणि त्याच्यातून डीर बाहेर निघतील, ते रुजतील आणि त्यांच्या मुळांचा जो विकास आहे तो व्यवस्थित प्रकारे होईल। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, गोट कांदा लागवड करताना आपल्याला खत नियोजन देखील करायचं आहे, जेणेकरून आपण जो कांदा जमिनी आड केलेला आहे त्याच्या मुळांचा विकास झाला पाहिजे, लांब पसरला पाहिजे आणि सुरुवातीला जेव्हा त्यामधून अंकुर निघतात त्यावेळेस त्याचं पोषण व्यवस्थित प्रकारे झालं पाहिजे। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला शेणखत वापरणं गरजेचं आहे। शेणखत नसेल तर तुम्ही सेंद्रिय खत देखील वापरू शकतात। जर तुम्ही 1 एकर गोट कांदा लागवड करत असाल तर तुम्हाला साधारण 4 ट्रॉल्या शेणखत टाकणं गरजेचं आहे। या उलट जर तुम्ही सेंद्रिय खताचा वापर करत असाल तर तुम्हाला 1 टन सेंद्रिय खत वापरणं गरजेचं आहे आणि त्यामुळे व्यवस्थित प्रकारे त्याचं रुजणं होईल, मुळांची वाढ होईल आणि पोषण चांगल्या प्रकारे होईल। बऱ्याच वेळा शेतकरी मित्रांनो, आपल्याला रासायनिक खतांचा वापर देखील करायचा असतो। तर गोट कांदा लागवड करताना तुम्ही साधारण एकरी 100 किलो सुपर फॉस्फेट वापरलं पाहिजे।
त्यामध्ये फॉस्फरस आहे। हा फॉस्फरस आपला गोट कांद्याला जेव्हा डीर निघतील त्यावेळेस विविध फुटव्यांसह निघेल असा फायदा फॉस्फरसचा आपल्याला गोट कांदा लागवडीमध्ये होत असतो। शेतकरी मित्रांनो, याही पुढे आपण गोट कांद्याचं नियोजन जाणून घेणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे की संपूर्ण माहिती घेण्यासाठी, भविष्यातल्या नियोजनासाठी आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मात्र तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।